नमस्कार. आज आपण चिकन ग्रेव्ही बनवूया. मग चला आपण आता चिकन ग्रेव्हीची रेसिपी पाहूया. बघा आता हे आहे चिकन घेतलंय मी अर्धा किलो. त्या चिकन साठी लागणारी कांदे घेतले कापून, टोमॅटो घेतले, लसूण घेतलाय, मिरची घेतली, आलं घेतलंय, खोबरं घेतलंय, दही घेतले आणि ह्यामध्ये धन, लाल तिखट आणि माझा चिकन मसाला, थोडस तूप घेतले आणि हा खडा मसाला घेतलाय आणि चिकन ग्रेव्हीचा मसाला मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करूया. हे मिक्स मसाला सगळं टाकलेला आहे तो आपण ह्याच्यात टाकून घेऊया. आता दही टाकू. आता थोडस मीठ टाकूया. आता हे आपण सगळं एकसारखं मॅरिनेट करून घेऊया. थोडस आपण तूप टाकून घेऊया. बघा आता हे आपलं मॅरिनेट झालंय. आता आपण ह्याला थोडी वाफ देऊन घेऊया. हे तेजपत्ता, ही मिरची, आता आपण ह्याला थोडी वाफ देऊया. आता आपण याला वाफ देऊया. ह्याच्यावर थोडस तूप टाकू आणि ह्याला असं झाकून ठेवायचं, म्हणजे तुपाचा ह्याला असा चांगला वास लागेल. आता हे मी वाटून घेतलंय. ही कांदा टोमॅटोची पेस्ट आणि ही खोबऱ्याची पेस्ट. आता मी हे थोडं भाजायसाठी, थोडं तेल सुटायसाठी थोडं 2 मिनिटं झाकण ठेवते. बघा आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन कसं झालंय ते. ते काढून घ्यायचं. आता आपल्याला हे फोडणीला टाकायचंय. बघू आता आपल्या मसाल्याला तेल सुटलंय का. मसाला भाजून झाला ना. बघा आता तेल सुटलंय आपल्या मसाल्याला. आता आपण ह्याच्यात हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया. थोडा वेळ थोडा फास्ट करायचा गॅस आणि चांगला एकजीव करून घ्यायचा. बघा आता हे आपण परतून घेतलंय. आता हे मी भांड्यात केलं होतं ना आपलं, ते थोडस पाणी घेऊन मी ह्याच्यामध्ये टाकलं. आता आपलं चिकन शिजायचंय म्हणून थोडस पाणी टाकायचं. त्या गरम पाण्याचा वापर करायचा. गरम पाणी टाकलं म्हणजे चव येते. बस
अर्धा ग्लास पाणी ठेवलंय मी, ओतलंय. आता हे आपण शिजायला लावू. चला आता आपण बघू. बघा आपली चिकन ग्रेव्ही चांगलं तेल सुटलंय, चांगलं झालंय. आता आपली चिकन ग्रेव्ही चांगली झाली. आता बंद करते. बघा आता आपण आपलं चिकन कसं झालंय ग्रेव्ही. किती छान दिसते, वास किती छान येतोय. आपण कोळशाचा वाफ दिली ना त्याला, तर त्याची वास किती छान येतोय. तर हे आपलं आजची रेसिपी. आता आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. थँक्यू.